तर आपण बघतोय सोलापूरमध्ये मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना इशारा दिला आणि तिथं नांदेडमध्ये राज ठाकरेंना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागलेला आहे। कारण मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना नांदेडमध्ये विरोध दर्शवला। घोषणाबाजी करत राज ठाकरेंना त्यांनी विरोध केलाय। 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरेंना धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी घेरलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला राज ठाकरेंना सामोरं जावं लागलेलं आहे। धाराशिवमध्ये आंदोलन झालं। आज मनोज जरांगेंनी धाराशिवच्या बाहेर तुम्हाला पडू दिलं नसतं असा इशारा दिला आणि त्यानंतर नांदेडमध्ये राज ठाकरे आलेले असताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली। तर आज मराठा आंदोलक जे ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। कारण राज ठाकरेंच्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांच्या कुटुंबियांना देखील मराठा आंदोलकांनी घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची पत्नी अमिता चव्हाण आणि मुलगी श्रीजया चव्हाण यांना घेराव घालण्यात आला। मराठा आंदोलकांनी यावेळेस 1 मराठा लाख मराठाच्या घोषणाही दिल्या। आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झालेले आहेत। अशोक चव्हाणांच्या कुटुंबियांना घेराव घालत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी लावून दिली। आतापर्यंत साहेबांनी विधान भवनामध्ये आतापर्यंत काही विषय मांडलेला नाही।